मी आपल्याला जसं म्हणालो की 16 जनता दरबार झाले. प्रत्येक जनता दरबारामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न येतात. स्थानिक महानगरपालिकेच्या संदर्भातले प्रश्न, राज्य सरकार, केंद्र सरकार, काही सामाजिक प्रश्न असतात, काही आलेले कौटुंबिक, व्यक्तिगत अशा अनेक वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न असतात. तातडीनं तात्काळ या ठिकाणी अनेक प्रश्न सुटतात. उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजनेचं कार्ड काढायचं तर इथं लगेच मिळतं. आधार कार्डचं लिंकिंग करून घ्यायचं, त्याचंही काम होतं. अशा काही कामांचं स्वरूपाचं काम इथं आमच्या शहरी गरीब योजना महानगरपालिकेचं त्याचं कार्ड ताबडतोब मिळतं. पण राज्य सरकार, केंद्र सरकारचं आणि महानगरपालिका असे अनेक कामं इथं येतात की जी इथं नाही, पण पुढच्या महिन्याभरात 2 महिन्यात टप्प्याटप्प्याने आम्ही ती सोडवतो, त्याचा पाठपुरावा केला जातो. असे वेगळ्या स्वरूपाची कामं येतात. त्यामुळं हजारोंच्या संख्येने नागरिक येतात. 16 वेळा हा कार्यक्रम झाला, त्यामुळे आम्हाला नागरिकांकडे प्रतिसाद आहे आणि नागरिकांना समाधान सुद्धा आहे त्याच्यात. त्यामुळे हा कार्यक्रम सातत्यानं चालू राहणार. तक्रारी पण करतात बरेच. नक्की. पाण्याच्या समस्या असतील, बॅनरबाजी असेल, त्याच्यावर काय उपाय होतो? मी सांगितलं ना की सर्व प्रकारच्या समस्या येतात, त्याच्यावरतीच काम करायला आम्ही तर लोकांना भेटतो. सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीने DGCAने प्रसिद्धीपत्रक दिलंय, त्याच्यामध्ये त्याचा सविस्तर खुलासा केलेला आहे. रोहित पवार म्हणतात नाही, ऐका ना केंद्रीय मंत्री ऐका ना आता याच्यामध्ये मला बाकी कोण काय म्हणते याच्यात नाही जायचं. मला असं वाटतं की मी ज्या खात्याचं काम करतो त्या ठिकाणी जी तपास यंत्रणा काम करते, AIB आहे, DGCA आहे, त्या माध्यमातून जे तपास कार्य चालू होतं त्याचा वेळोवेळी आमच्याकडनं प्रसिद्धीच्या माध्यमातून आणि 1 महिन्याच्या आत प्राथमिक अहवाल त्याच्यामध्ये येईल हे स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी ते जे दिलंय त्याच माध्यमातून आम्ही लोकांच्या समोर ते ठेवलेलं आहे. आता 1 महिन्याच्या आत म्हणजे मला वाटतं साधारणतः 28 तारखेपूर्वी प्राथमिक अहवाल येईल आणि मग त्याच्यानंतर अंतिम अहवाल येईल. त्याच्यामध्ये स्पष्ट जे दिलंय तेच मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना पोहोचलेलं आहे. चला, धन्यवाद. रोहित पवार म्हणतात की ऐका ना, आता हा विषय येत नाही माझ्यापर्यंत, माझा विषय नाही तो. मी तुम्हाला काय सांगितलं की आमच्याकडनं जे चाललंय ते समोर दिलंय, प्रसिद्धी केली, त्याची प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे. मंत्रालयाने स्पष्ट केलेलं आहे की याच्यामध्ये जे काय आहे 1 महिन्यात प्राथमिक अहवाल येईल. आता ज्यांचं कुणाचं म्हणणं आहे, समजा तुम्ही जे म्हणताय तर ते सगळं मला असं वाटतं योग्य ठिकाणी त्यांनी तक्रार केली आहे, मागणी करतायत, तर सगळ्याचा विचार होतोय ना, सगळे म्हणून त्याची मागणी होतही. चला, पण त्यांनी धन्यवाद. राम नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली. नायडूंचा विषय नायडूंशी बोलून ते त्याचं स्पष्टीकरण ते देत.